राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत प्रशासक पदाचा गुंता सोडवलाय। आता ज्या ग्रामपंचायतीची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत संपतेय त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमलं जाणार आहे। यामुळे ग्राम पातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार असून अचानक बदलामुळे निर्माण होणारी पोकळी टळणार आहे। याआधी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। मात्र राज्यातील ग्रामपंचायतींची मोठी संख्या आणि विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता प्रशासनासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती। त्यामुळे सरकारनं सुधारित निर्णय घेतलाय। सरपंच, प्रशासक, उपसरपंच आणि सदस्यांची समिती मदतीला नव्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत जे सरपंच पदावर असतील त्यांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात येईल। त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे। यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल आणि नव्या व्यक्तींना प्रशासन समजून घेण्यासाठी लागणारा वेळ वाचेल। प्रशासकाचा कालावधी किती? प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून 6 महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल तेवढाच राहणार आहे। हा तात्पुरता उपाय असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच नियमित निवडून आलेले पदाधिकारी कारभार स्वीकारतील। राज्य सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच लागू राहणार आहे। या कालावधीत प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे असतील। राज्यातील मोठ्या संख्येनं ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्यानं सर्वत्र बाहेरील प्रशासक नेमणं व्यवहार्य ठरणार नव्हतं। पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित संख्या ही देखील मोठी अडचण होती। ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारनं स्थानिक स्तरावरच विद्यमान सरपंच त्यांच्या टीमकडे तात्पुरता कारभार सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनात सातत्य, पारदर्शकता आणि वेग राखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।